ओके स्टुडंट्स, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत की UCMचे ॲप्लिकेशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ॲप्लिकेशन, जो 12वीचा जो पहिला चॅप्टर आपला रोटेशनल डायनामिक्स तिथून चालू होतो. पण UCMचे ॲप्लिकेशन बघायच्या अगोदर आपण बघू की फोर्सेस जे असतात ते कसे ॲक्ट होतात. डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस आर देअर, ते कसे ॲक्ट होतात त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन आज करू. तर सगळ्यात पहिलं आपण घेऊ वेट. वेट, we know that the formula of weight, W is equal to m into g, mass into acceleration due to gravity. वेट हे कसं ऍक्ट होत असतं? वेट हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होत असतं. वेट इज ऍक्टिंग ऑलवेज डाऊनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, नाव सपोज एखादा ब्लॉक मी घेतला ज्याचा मास m आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्टिंग g, आणि तो एका हॉरिझॉन्टल सरफेसवरती ठेवलेला आहे ब्लॉक हा. Then where is the weight of the block acting? Weight of the block is acting vertically downwards. Okay, first case. Then second, जर आपण हा ब्लॉक एखाद्या इन्क्लाइंड सरफेस वरती ठेवला, तो सरफेस सपोज असाच असेल, इन्क्लाइंड सरफेस असा असेल, हा सरफेस आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही तो ब्लॉक ठेवलेला आहे. हा सरफेस इन्क्लाइंड आहे, हा अँगल सपोज थिटा आहे. तर ह्या केसमध्ये वेट कसं ऍक्ट होईल? सपोज 2-3 डायरेक्शनला दाखवतो. वेट कोणत्या डायरेक्शन ऍक्ट होईल? ह्या डायरेक्शनने काय डायरेक्शन? तर तेच मी तुम्हाला सांगतो. वेट इज ऑलवेज ऍक्ट डाऊनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द. दॅट मीन्स वेट ह्या केसमध्ये ह्या ठिकाणी ऍक्ट होईल, इथं ऍक्ट नाही होणार. ओके, नेक्स्ट थिंग, जर ब्लॉक असा असेल या सरफेसवरती फिट, तर वेट कसं ऍक्ट होईल? वेट इज अगेन ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. तुम्ही तिन्ही केसमध्ये बघू शकता, हे 2 नंबरची केस आणि 3 नंबरची केस, कि वेट acting vertically downwards, weight acting vertically downwards, weight acting always vertically downwards. हा आपला फर्स्ट पॉइंट आहे. वेट इज ऍक्टिंग ऑलवेज डाऊनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आपण डिस्कस करू अबाउट, ओके, वेट नंतर जो फोर्स ऍक्ट होईल आपला, सपोज लेट द फोर्स इज फ्रिक्शन किंवा नॉर्मल रिएक्शन घेऊ अगोदर. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट नॉर्मल रिएक्शन, देन विल डिस्कस अबाउट द फ्रिक्शन. नॉर्मल रिएक्शन, आता नॉर्मल रिएक्शन कशी ऍक्ट होते? सेम आता ही डायग्राम मी थोडीशी पुढे कंटिन्यू करतो. नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग अपवर्ड्स परपॅन्डिक्युलर टू सरफेस, सरफेसला बरोबर परपॅन्डिक्युलर वरच्या डायरेक्शन. ओके, हे डायग्रामला थोडं पुढे कंटिन्यू करू. दिस इज ब्लॉक. ब्लॉक हा हॉरिझॉन्टल सरफेसवरती आहे. ह्या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन कशी ऍक्ट होईल? ह्या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन ही ह्या सरफेसला बरोबर कशी असेल? परपॅन्डिक्युलर. परपॅन्डिक्युलर. ह्या केसमध्ये, सेकंड केसमध्ये बघितलं तर, ह्या केसमध्ये जर नॉर्मल रिएक्शन आपण बघितली तर कशी असेल? ह्या सरफेसला बरोबर परपॅन्डिक्युलर. दॅट इज दिस इज द डायरेक्शन ऑफ नॉर्मल रिएक्शन. 1 मिनिट. दिस इज द डायरेक्शन ऑफ नॉर्मल रिएक्शन परपॅन्डिक्युलर टू दिस सरफेस. ह्या सरफेसला नाही, ही नॉर्मल रिएक्शनची डायरेक्शन नसणार आहे. तुमची व्हर्टिकली जी जाणार आहे ना, ही नॉर्मल रिएक्शनची डायरेक्शन नसणार आहे, ही असणार आहे नॉर्मल रिएक्शनची डायरेक्शन. ह्या सरफेसला बरोबर परपॅन्डिक्युलर. दिस इज सेकंड केस. थर्ड केस, ब्लॉक आपण असा घेतलेला आहे. ह्या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन कशी ऍक्ट होईल? ह्या केसमध्ये देखील नॉर्मल रिएक्शन ह्या ज्या सरफेसवरती ब्लॉक आहे त्या सरफेसला बरोबर परपॅन्डिक्युलर. दिस इज हाऊ नॉर्मल रिएक्शन गेट ऍक्ट्स. Perpendicular to the surface, perpendicular surface, perpendicular to the surface, perpendicular to surface. ओके, सरफेसला बरोबर परपॅन्डिक्युलर नॉर्मल रिएक्शन ऍक्ट होत असते. हे लक्षात ठेवा. वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड नॉर्मल रिएक्शन परपॅन्डिक्युलर टू द सरफेस. ठीक आहे, मग पुढे जाऊ आपण थोडंसं. आता वेट बद्दल झालं, नॉर्मल रिएक्शन झालं, आता फ्रिक्शन कसं ऍक्ट होतं? हाऊ द फ्रिक्शन इज ऍक्ट्स? फ्रिक्शन बेसिकली, फ्रिक्शन ऍक्ट्स और फ्रिक्शन फोर्स ऍक्ट्स opposite to relative motion or opposite intention of motion. ओके, फ्रिक्शनचा फोर्स हा रिलेटिव्ह मोशनच्या अपोजिट ऍक्ट होत असतो, किंवा मग ज्या डायरेक्शनला मोशन होण्याची इच्छा आहे, इंटेन्शनचा अर्थ होतो इच्छा, जायची इच्छा कुठं आहे त्याच्याबरोबर अपोजिट फ्रिक्शनचा फोर्स ऍक्ट होतो. फॉर एक्झाम्पल, जर सपोज एखादा टेबल आहे, त्याला तुम्ही एका साईडला ओढत असाल, ह्या साईडला ओढत असाल, ओके, ह्या साईडला ओढत असाल, तर फ्रिक्शन फोर्स बरोबर कसा ऍक्ट होईल? त्याच्या अपोजिट. ओके,
हे पहिलं झालं. रिलेटिव्ह मोशन इज मोशन विथ समथिंग रिलेटिव्ह टू समथिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा टेबल ओढत असाल तर टेबल कशावरती असणार आहे, फ्लोअरवरती. तर टेबलची मोशन ही फ्लोअरच्या रिस्पेक्टमध्ये फॉर एक्झाम्पल. किंवा मग एखादी गाडी चालली आहे रस्त्यावरती तर तुम्ही म्हणू शकता मोशन ऑफ द व्हेकल विथ रिस्पेक्ट टू रोड ऑर विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टची मोशन होत असते, मोशन ज्या साईडला होते त्याच्या अपोजिट फ्रिक्शनचा फोर्स ऍक्ट होत असतो. ओके. किंवा मग मोशन व्हायची ज्या ठिकाणी इच्छा आहे त्याच्याबरोबर अपोजिट. एक तर अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन और अपोजिट टू द इंटेन्शन ऑफ मोशन. आता त्याचं एक्झाम्पल घेतलं तर सपोज एक छोटासा एक थोडं आहे टेबल, त्याचं वजन आहे थोडंसं. जर तुम्ही तो टेबल ढकलला तर तुम्हाला तो ढकलतोय नो डाऊट. पण ज्या ठिकाणी तुम्ही ढकलताय त्याच्याबरोबर कसं ऍक्ट होईल फ्रिक्शन फोर्स अपोजिट. पण एखादं लहान मूल गेलं त्या टेबलला ढकलायला तर त्याला ते टेबल नाही ढकलता येणार आहे. पण ते लहान मुलाची इच्छा कुठे, टेबल ढकलायची पुढं. ह्याचा अर्थ फ्रिक्शन फोर्स ऍक्ट होत नाही का, होतोय. पण तो कसा ऍक्ट होतोय, त्याच्याबरोबर अपोजिट कोणाच्या, तो ज्या डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करतोय त्या डायरेक्शनच्या बरोबर अपोजिट फ्रिक्शनचा फोर्स ऍक्ट होत असतो. समजतंय का. फ्रिक्शन फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन और अपोजिट टू द इंटेन्शन ऑफ मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण डायग्रामॅटिकल दाखवायला गेलो तर हा ब्लॉक आहे एका सरफेसवरती, तुम्ही फोर्स ह्या डायरेक्शन अप्लाय केला, दिस इज सपोज अप्लाइड फोर्स. तर फोर्स हा फ्रिक्शनचा त्याच्याबरोबर कसा ऍक्ट होतो, अपोजिट. त्याला म्हणतो आपण FS, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे जे डिटेल तुम्हाला 11 मध्ये भेटेल, 11च्या चॅप्टरमध्ये. ओके. किंवा कायनेमॅटिक्स. आता दोन टाईपचे फोर्स ऑफ फ्रिक्शन असतात, स्टॅटिक आणि कायनेटिक. पण आपण घेतो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मी कन्सिडर त्याचा फॉर्म्युला येतो तुमचा FS इज इक्वल टू μS इंटू L. हा फॉर्म्युला आहे त्याचा. ओके. μS म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. N वी कॉल्ड, आताच बघितलं आपण, N ला काय म्हणतो आपण, नॉर्मल रिएक्शन. ओके. हा फॉर्म्युला आहे FS चा. ओके. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा μS इंटू L. μS इज अ कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. याची व्हॅल्यू होते व्हॅरी होते फ्रॉम 0 to 1. N इज अ नॉर्मल डायरेक्शन. ठीक आहे. ही थर्ड गोष्ट होती की बाबा फ्रिक्शन फोर्स कसा ऍक्ट होतो. फ्रिक्शन फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन और अपोजिट टू द इंटेन्शन ऑफ मोशन. नाउ फोर्थ लास्ट थिंग इज अबाउट टेन्शन. ठीक आहे. मग टेन्शन कसं ऍक्ट होत असतं. टेन्शन पण एक पद्धतीचा फोर्सच आहे. तर टेन्शन कसं ऍक्ट होत असतं, तर टेन्शन येतं कुठं नक्की ते समजून घेणं गरजेचं आहे. सपोज आपण एखादी दोरी घेतली, त्या दोरीला ऑब्जेक्ट आपण बांधला, आपण ती दोरी गोल 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 फिरवायला लागलो. तर आपल्याला माहिती आहे की तो जो ऑब्जेक्ट आहे तो गोल फिरणार आहे त्या दोरीला लागून. त्याचं फिरण्याचं रिझन काय आहे, त्याचं फिरण्याचं रिझन टेन्शन आहे. ओके. मग टेन्शन कसं ऍक्ट होत असतं. टेन्शन ऍक्ट्स along the string and away from object. स्ट्रिंग म्हणजे जी काही दोरी आहे त्याला लागून, पण जे ऑब्जेक्ट त्या दोरीला बांधलाय त्या ऑब्जेक्ट पासून लांब. टेन्शन ऍक्ट्स अलॉंग द स्ट्रिंग अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. दोरीला लागून पण त्या ऑब्जेक्ट पासून लांब. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ओके एक ऑब्जेक्ट घेतलाय, त्याला गोल 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 फिरवताय, हे दोरी आहे, जे टेन्शन आहे ते ऍक्ट होईल ह्या दोरीला लागून, पण हा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून कसं ऍक्ट होईल, लांब. ओके. टेन्शन ऍक्ट्स अलॉंग द स्ट्रिंग अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. असे 4 पद्धतीचे फोर्सेस आपण बघितले कसे ऍक्ट होत आहेत. त्याची गरज आहे आपल्याला पुढे, म्हणून आपण डिस्कस करतोय. तर सगळ्यात पहिलं वेट बघितलं. वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू द सरफेस. थर्ड थिंग फ्रिक्शन अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन. ज्या डायरेक्शनने ऑब्जेक्ट जाणार त्याच्याबरोबर अपोजिट फ्रिक्शनचा फोर्स ऍक्ट होत असतो. आणि टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. ओके. 4 फोर्सेस बघितले आपण कसे ऍक्ट होत आहेत. बट एक 5 नंबरचा फोर्स, त्याच्याबद्दल थोडं डिस्कशन करू आपण. दॅट फोर्स इज सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचे जर डेफिनेशन बघितलं तर त्याची डेफिनेशन आहे फोर्स इज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. असा फोर्स जो रेडियसला लागून ऍक्ट होत असतो पण सेंटरकडे. ओके. त्या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं 11-10 मध्ये झालं असेल थोडंफार. तर सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कसा ऍक्ट होत असतो किंवा सेंट्रिपिटल फोर्स नक्की काय करत असतो. तर हा जो सेंट्रिपिटल फोर्स असतो तो सर्क्युलर मोशनला कारणीभूत असतो. की ह्या सेंट्रिपिटल फोर्समुळे सर्क्युलर मोशन होत असते. विदाउट एनी सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन होत नाही. आणि सेंट्रिपिटलचा फोर्स ह्याची जी डायरेक्शन जर आपण कन्सिडर केली तर ती डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर. ओके. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असेल तर ह्या सर्क्युलर मोशन मध्ये जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंटरकडे ऍक्ट होत असतो, टुवर्ड्स द सेंटर. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ज्या वेळेस सर्क्युलर मोशन असते त्या त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स हा असतो.
आणि हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारं कोण ना कोणतरी दुसरा एक फोर्स तिथं असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घेतला आपण की हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड कसा कसा केला जातो, तर तुम्ही एक दोरी घेतली, त्या दोरीला एखादा ऑब्जेक्ट बांधला आणि तुम्ही तो ऑब्जेक्ट गोल 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 फिरवला दोरीच्या मार्फत, तर ह्या केसमध्ये कोण नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं, तर टेन्शन. म्हणजे दोरी आणि ऑब्जेक्ट मधलं जे टेन्शन आहे ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतं. जर दोरी आणि ऑब्जेक्टमध्ये टेन्शन नसतं तर ही सर्क्युलर मोशन नसती झाली. अजून एखादं एक्झाम्पल जर घेतलं आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण बघत असतो किंवा जो इलेक्ट्रॉन असतो तो न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व करत असतो. न्यूक्लियस हे पॉझिटिव्हली चार्ज असतं, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करत असतो. मग ह्या केसमध्ये, इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये, ह्या इलेक्ट्रॉनला सर्क्युलर मोशन देण्यासाठी, ह्याला फिरवण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असतं, तर ह्या केसमध्ये नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्याला म्हणतो आपण कुलम्स लॉचा फोर्स. F is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 by R². हा जो फोर्स असतो तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. हे झालं एक्झाम्पल. किंवा मग अजून बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर वी नो दॅट अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. अर्थ सनभोवती फिरत असते. ठीक आहे, सन सेंटरला अर्थ फिरते, आपण ती मोशन घेतो सर्क्युलर मोशन. ह्या केसमध्ये नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ह्या सर्क्युलर मोशनला कोण प्रोव्हाइड करतं, तर ह्या केसमध्ये नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम ग्रॅव्हिटेशनल फोर्स करत असतो. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, वी नो दॅट, त्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स F is equal to G m1 m2 by R². मग हे लक्षात ठेवा की ज्या ज्यावेळी सर्क्युलर मोशन असते त्यावेळी सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारा कोण ना कोणतरी तिथं प्रेझेंट असतं. ओके, नाउ डिस्कस अबाउट द UCM's ऍप्लिकेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन आपण बघू. त्यातलं सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन आहे व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता या केसमध्ये व्हेकल नक्की कशी ट्रॅव्हल करते ह्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन आपण करू. हा जो रोड आहे तो असा सर्क्युलर आहे. ओके, सर्क्युलर आहे पण हा उचललेला नाहीये. ऍक्च्युली उचललेला म्हणजे काय नक्की, तर आपल्याला एक पुढे केस आहे ते बँक रोड म्हणतो आपण. तसं तुम्हाला डायग्राम मध्ये थोडंसं व्हिज्युअलाइज केलं जाईल, डोंट वरी. तर हा जो सर्क्युलर रोड आहे हा एक आपण यू टर्न म्हणू शकतो किंवा एखादा कॉर्नर म्हणू शकतो. ह्या कॉर्नरवरती व्हेकल चालली आहे, ह्या कॉर्नरवरती व्हेकल ट्रॅव्हल करते. तर ह्या केसमध्ये आपल्याला थोडंसं पुढं काही गोष्टी कॅल्क्युलेट करायच्यात बाय युझिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं स्पीड व्हेकलचं. ठीक आहे, मग फोर्सेस नक्की कसे ऍक्ट होतात ते आपण डिस्कस करू. सपोज दिस इज अ सर्क्युलर रोड, यावरती व्हेकल ट्रॅव्हल करते. तुम्ही व्हेकल जे ट्रॅव्हल करते त्याचा टॉप व्ह्यू बघताय. टॉप व्ह्यू म्हणजे वरून जर व्हेकल बघितलं तुम्ही, ओके, चॉपरमधनं हेलिकॉप्टरमधनं व्हेकल तुम्हाला किंवा रोड असा काहीतरी दिसेल. आपण आता डिस्कस केलं कोणते कोणते फोर्सेस कसे ऍक्ट होत आहेत. त्यातलं वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिएक्शन परपॅन्डिक्युलर टू द सरफेस. नॉर्मल रिएक्शन ही सरफेसला बरोबर परपॅन्डिक्युलर ऍक्ट होईल. दिस इज डायरेक्शन ऑफ नॉर्मल रिएक्शन. ओके, अजून आपण डिस्कस केलं की बाबा जो ही व्हेकल कोणती मोशन करते, तर हे लक्षात ठेवायचं, टर्न वरती व्हेकल आहे, कर्व आहे, त्यामुळे कोणती मोशन येते, सर्क्युलर मोशन. एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्क्युलर मोशन मध्ये व्हेकलला पूर्ण सर्कल मारणं गरजेचं नाहीये. अर्ध जरी सर्कल त्याने ते मारलं तरी ती सर्क्युलर मोशनच असते. अर्ध मारू द्या, अर्ध्याच्या अर्ध सर्कल त्याने मारू द्या, तरी पण ती सर्क्युलर मोशन असते. ठीक आहे, त्यामुळे ही जी व्हेकल आहे आपण असं कन्सिडर करतो की व्हेकल कोणती मोशन करते, सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाव ह्याच्यावरती ऍक्ट होणारं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिएक्शन सरफेसला बरोबर परपॅन्डिक्युलर. आता साहजिकच हा जो रोड सर्क्युलर आहे, ह्या सर्क्युलर रोडचा एक सेंटर असेल. आता सेंटर काय, प्रत्येक रोड काय सेंटर दाखवत नाही, कुठे काय मेन्शन केलेलं नसतं, पण आपण ते इमॅजिन करू शकतो. हा इमॅजिनरी सेंटर आहे या सर्कल, या रोडचा. आपल्याला माहिती आहे की सर्कलच्या सेंटरकडे जाणारा एक फोर्स असतो, तो आता आपण डिस्कस केला. तो फोर्स कोणता आहे, दॅट फोर्स इज सेंट्रिपिटल फोर्स. ओके, हा फोर्स सेंटरकडे जाणार असेल. आता ह्या केसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, तर ह्या केसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायची की बाबा व्हेकलचं जे मॅक्झिमम सेफ स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, की व्हेकल जास्तीत जास्त किती स्पीडने जावे. कमीत कमी चालेल, पण जास्तीत जास्त किती स्पीडने या रोडवरती ट्रॅव्हल केल्यावरती ती सेफली जाईल. अदरवाईज जर त्या स्पीडपेक्षा स्पीड थोडंसं जास्त झालं तर व्हेकल काय होऊ शकते, आउटसाईडला स्पीड होऊ शकते, आउटसाईडला जाऊ शकते, रोडच्या बाहेर जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला ते स्पीड काढायचे. आपण काढणार आहे व्ही मॅक्स. ओके, बघ आता ते काढण्यासाठी काही कंडिशन्स आपल्याला अशा पद्धतीचं काय सॉल्व्ह करायचं असेल तर थोडंसं अजून एक फोर्स इथं डिस्कस करायचा आपल्याला, तोही डिस्कस करू आपण. की ह्या केसमध्ये अजून एक फोर्स ऍक्ट होणार आहे की सपोज ह्या व्हेकलचं स्पीड आपण मॅक्झिमम सेफ स्पीड काढतोय,
पण हे मॅक्झिमम सेफ स्पीड जर आपण जास्त घेतलं, खूप जास्त झालं ते, तर व्हेकल काय होईल, आउटसाईडला स्किड होईल, आउटसाईडला घसरत जाईल. बरोबर आहे. म्हणजे जी काय व्हेकलची रिलेटिव्ह मोशन आहे रोडच्या रिस्पेक्टमध्ये ती ह्या साईडला असेल. बरोबर आहे. मग आपण डिस्कस केलं की जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो तो कसा ऍक्ट होतो. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऑलवेज ऍक्ट्स अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन. आता व्हेकलची रिलेटिव्ह मोशन आउटसाईडला होते, व्हेकलची रिलेटिव्ह मोशन आउटसाईडला होत असल्यामुळं जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो ऍक्ट होईल इनसाइड. ओके. मग किती फोर्सेस आहेत ह्याच्यामध्ये, नॉर्मल रिएक्शन perpendicular to the surface, weight acting vertically downward, centripetal force toward the center, आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तो पण कुठे चाललाय, सेंटरकडे. तो तिकडे का चाललाय, कारण व्हेकलचे जर स्पीड जास्त झालं तर व्हेकल स्किड होईल आउटसाईडला, आउटसाईडला स्किड झाल्यामुळं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कसं ऍक्ट होईल त्याच्याबरोबर अपोजिट. म्हणजे सॉल्व्ह कसं करायचं, लॉट्स ऑफ फोर्स आर देअर, 4 फोर्सेस आहेत. ह्याला सॉल्व्ह करताना हे कसं इक्वेशन वगैरे काढायचं ह्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू. आता अशा पद्धतीचं जर आलं तर आपण ह्याला मेकॅनिक्सच्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. ओके. सॉल्व्ह करायच्या पद्धती आहेत खूप, त्यातली मेकॅनिक्स पद्धत ही फेवरेट आहे खूप, तर ती आपण डिस्कस करू. इझी पण आहे आणि तुम्हाला समजेल पण लगेच. ही मेकॅनिक्स पद्धतीमध्ये काय करतो आपण, की आता जर तुम्ही बघितलं तर हे जे काय एन आणि एम जी आहे ते व्हर्टिकली ऍक्ट होणारे फोर्सेस आहेत. व्हर्टिकली ऍक्ट होणारे म्हणजे एक व्हर्टिकली वर चाललाय, एक व्हर्टिकली खाली चाललेला आहे. आणि हे जे आहेत एफ एस आणि एफसीपी हे फोर्सेस हॉरिझॉन्टली ऍक्ट होत आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे आपण म्हणू शकतो आडवे फोर्स आणि उभे फोर्स. त्यामुळे आपण एक मेथड यूज करू शकतो इथं. दॅट मेथड इज, सपोज वी सेड दॅट समेशन ऑफ ऑल द व्हर्टिकल फोर्सेस 0. याचा अर्थ काय होतो, समेशन म्हणजे बेरीज. वी नो दॅट व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जेवढे जेवढे फोर्सेस आहेत त्याची सम किती घेतो आपण, 0. आता ती सम 0 घ्यायचं रिझन काय, मला सांगा. व्हेकल अशी रस्त्यावरती चालली, व्हेकल वर चालली का रे बाळा, नाही. व्हेकल खाली चालली का रस्त्याच्या, नाही. व्हेकल बरोबर कुठे चालली आहे, रस्त्यावरती. म्हणजे व्हेकल वरती पण चालली नाहीये, खाली पण चालली नाहीये. मग मला सांगा व्हेकल वर पण नाही, खाली पण नाही. नेट फोर्स व्हेकलचा किती असेल, व्हर्टिकल 0. वर चालली असते तर वरचा जास्त असता, खाली चालली असते तर खालचा जास्त असता, पण व्हेकल अशी चालली ना, त्यामुळे नेट फोर्स किती, व्हर्टिकल 0. त्यामुळे आपण तो घेतला 0. आता ह्याच्यामध्ये काय, तर नॉर्मल रिएक्शन कुठे, वरती, ती प्लस घ्या. बरं, हे जर प्लस घेतलं तर खाली डाऊनवर्ड कसं घ्यावं लागेल, मायनस. मग काय येईल इथं, एन प्लस मायनस एम जी विच इज इक्वल टू हाऊ मच, 0. नेक्स्ट थिंग इज एन प्लस मायनस मायनसच होईल, हे एन मायनस एम जी इज इक्वल टू 0. देअरफॉर एन हा मायनस एम जी कडे जाऊन प्लस झाला, एन इज इक्वल टू एम जी. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके. दिस इज अबाउट vertical forces. Now come to the horizontal forces. Same thing. What is the summation of all the horizontal forces? How much it is the sum? Again 0. का, कारण तुमची व्हेकल अशी ना अशी चालली, आपण ती कंडिशन घेतोय फक्त, अशी जाऊ शकते. पण ना व्हेकल आता सध्या अशी चालली ना अशी चालली, ती रोडवरनं व्यवस्थित चाललेली. मग इकडं पण नाही चाललेली, इकडं पण नाही चाललेली. नेट फोर्स किती असेल हॉरिझॉन्टलचा, 0. ठीक आहे. काय काय हॉरिझॉन्टल मध्ये ऍक्ट होणार, एफसीपी आहे त्या डायरेक्शनने, एफ एस आहे. मग दोन्ही काय होतील, ऍड प्लस प्लस घ्यावं लागेल, कारण दोन्हीचे डायरेक्शन एक आहे. इथं एक वर होतं एक खाली होतं म्हणून एक मायनस झालं होतं. ठीक आहे. नाव एफसीपीचा फॉर्म्युला वी ऑल नो. एफसीपीचा फॉर्म्युला येतो मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर, आणि एफ एसचा फॉर्म्युला आपण डिस्कस केला तो येतो म्यू एस एम विच इज इक्वल टू 0. नाव हा जो मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे तो इकडे प्लस होईल. वी नो दॅट एम व्ही स्क्वेअर बाय आर which is equal to mu sn. Okay, this is equation number 2. But हे n ची व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी काढली इक्वेशन 1 मध्ये. काय येईल पुढं, ओके, पुट व्हॅल्यू ऑफ n फ्रॉम इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. पुट केली व्हॅल्यू आपण, काय येईल, देअरफॉर mv स्क्वेअर बाय r as it is, mu s as it is. What is the value of n? N is the mg. Now mm get cancel. V square by r is equal to mu sg. Therefore v square become r equal to multiply with mu s into rg, taking square root on both side. Square root घेतलं दोन्ही साइडचं तर काय येईल, स्क्वेअर रूट घेतल्यावरती v is equal to अंडर रूट mu s rg. हे काढलं. दिस इज व्हॉट, दिस इज मॅक्झिमम सेफ स्पीड व्हेन दिस व्हेकल इज ट्रॅव्हलिंग ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हे स्पीड आपण काढलं. हे काढलं स्पीड म्हणजे काय काढलं आपण. आता म्यू एस ची व्हॅल्यू हे डिपेंड असते कोणत्या टाईपचं मटेरियल कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो ना आपण. मग कोण कोण कॉन्टॅक्टमध्ये येईल, तर गाडीचा टायर आणि रोड.
मग यांचं जे काय मटेरियल आहे त्याच्यावरती म्यूएसची व्हॅल्यू ऑलरेडी सायंटिस्ट लोकांनी कॅल्क्युलेट करून ठेवलेली असणार आहे. म्यूएसची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, हा आर तुमच्याकडे आहे, तुम्ही किती रेडियसचा रोड बनवताय, ओके, ते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल कॉन्स्टंट आहे पहिलंच ऑलरेडी. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. तर ही व्हॅल्यू तुमच्याकडे व्ही मॅक्स, सपोज हे आलं 50 किलोमीटर पर आवर, ह्याचं आन्सर आलं व्ही मॅक्सचं. तर ह्याचा अर्थ काय होतो की तुमची जी काय व्हेकल आहे ह्या रोडवरती 50 ने गेली पाहिजे, मॅक्झिमम 50, ओके, त्याच्या पलीकडे नाही. मिनिमम चालेल, कमीत कमी किती नेही जा, नाही गेला तरी काय अडचण नाही, पण मॅक्झिमम 50, ठीक आहे. त्याच्या पलीकडे जर तुम्ही गाडी नेली तर काय होणार, तुमची गाडी स्कीड होईल, कारण वी ऑलरेडी यूज FS, ओके, हा आपण यूज करतो ना इथं फॉर मॅक्झिमम स्पीड, हा यूज करतोय फॉर अ मॅक्झिमम, कारण कंडिशन ती घेतली होती ना की व्हेकलचा आउटसाइडला स्पीड झाली तर फ्रिक्शन फोर्स कसा ऍक्ट होईल त्याच्या अपोजिट, ती कंडिशन घेऊन आपण सॉल्व्ह केलेलं. ओके, दिस इज अबाउट द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ UCM, व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके.